हॅलो गाईस, तर आपण काहीतरी वेगळी अशी सोया टिक्का मसाल्याची रेसिपी बनवूया जी एकदम खाण्यात टेस्टी लागते। तर त्यासाठी इथे मी 3 मोठे चमचे दही घेतलं आहे। दह्याचं चांगलं पाणी काढून घेतलं। त्यासोबतच 2 चमचे भाजलेलं बेसन, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, इथे 2 चमचे मी कसुरी मेथी घेतली आहे। त्यासोबतच 1 मोठा चमचा काश्मीरी मसाला, छोटा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट मसाला, इकडे अर्धा चमचा मी चाट मसाला घेतला आहे। इथे 2 चमचे असं राईचं तेल घेते, मीठ चवीप्रमाणे। तसे इथे मी 2 कांद्याला असे क्यूबमध्ये कापून घेतला आहे चौकोनीसारखं, तर ते घेऊया। त्यासोबतच 1 शिमला मिरची क्यूबमध्ये कापून घेतली आहे, 2 टमॅटो आणि इथे मी सोयाबीन घेतले आहेत। मी हे बारीक सोयाबीन घेतले, पण मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ते जाडे सोयाबीन असतात ते वापरा या रेसिपीसाठी। तर ह्याला मिक्स करून लगभग 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवूया। हे आता आपलं मॅरिनेट झालं आहे, तर मी एका पॅनमध्ये थोडंसं परतून घेते। मी ते 2 चमचे तेल टाकलं आहे। जर तुमचा पॅन नॉनस्टिकचा असेल तर तुम्ही तेल अवॉइड करा। ह्याला चांगलं परतून घेऊन अजून 1 मिनिट काढून घेऊया। तसंच फोडणीसाठी इथे मी जिरं घेतलं आहे, त्यासोबतच कांदा बारीक कापलेला घेते। जर तुम्हाला पण माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच इथे 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे। मी लगभग 2 टमॅटोची प्युरी करून घेतली आहे। थोडी हळद, गरम मसाला, धणा पावडर, काळी मिरी पावडर टाकून चांगलं परतून घेऊया। ह्याला चांगला मसाला शिजेपर्यंत। आपला मसाला आता रेडी आहे। त्याच्यात आपण जे सोयाबीन भाजलेले ते ॲड करूया, मिक्स करून। त्याच्यात मी इथे लगभग 1 कप पाणी ॲड करते। तुम्ही पाण्याची लेवल तुमच्या ग्रेव्हीच्या हिशोबाने ठेवा। तुम्हाला जेवढी घट्ट किंवा जेवढी पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करा। त्यासोबतच इथे मी 1 छोटा चमचा साखर ॲड केली आहे। त्याला आपण कमीत कमी 5 ते 6 मिनटं अजून चांगलं शिजवून घेऊया आणि मग सर्व करूया। जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा।